छत्रपती एज्युकेअर मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आय एम डॉक्टर प्रवीण कदम, इंटर्न ॲट जीएमसी गोंदिया. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील BHMS चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो याबद्दल माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर महाराष्ट्रामधील MBBS, BMS, BHMS, BDS, फिजिओथेरपी, BSc नर्सिंग, BVSc तसेच सेंट्रल GMCC आणि वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया या सर्व कोर्सबद्दल व्यवस्थित माहिती पुरवली जाते. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काउन्सिलिंग रिलेटेड काही डाऊट असेल तसेच नीट यूजीच्या प्रिपरेशन डिटेल काही जर डाऊट असेल तर यांच्याशी कॉन्टॅक्ट साधू शकता. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. टोटल महाराष्ट्रामध्ये जे आहे 56 BHMS चे कॉलेज आहेत. तर त्यापैकी जे आहे एक जे आहे गव्हर्नमेंट कॉलेज आहे आणि ते एकच कॉलेज आहे जळगावला. जळगावला ते एक कॉलेज आहे. त्या उर्वरित 55 जे कॉलेज आहे तर सेमी गव्हर्नमेंट कॉलेज तसेच त्याला आपण प्रायव्हेट कॉलेज पण म्हणू शकतो. असे टोटल 56 कॉलेज आहेत. तर आता आपण कॉलेजचा कट ऑफ बघणार आहोत. आता गव्हर्नमेंटचा कट ऑफ तर गृहीत धरणं थोडंसं मुश्किलच आहे, कारण की कसं एकच कॉलेज आहे आणि किती विद्यार्थी त्याला प्रेफरन्स देत होतं त्यावर डिपेंड आहे. तर आपण बघूया पहिल्यांदा सुरू प्रायव्हेटचा कट ऑफ काय असू शकतो. BHMS सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेज असं आपण त्याला म्हणतो, त्याचा कट ऑफ काय असू शकतो याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर तुमची कॅटेगरी जर ओपन असेल आणि जर तुम्हाला 210 मार्क असतील तर तुम्हाला त्याच्यामध्ये भेटू शकतं. SCBC कॅटेगरी 190, OBC कॅटेगरी 195, SC कॅटेगरी 200, ST कॅटेगरी 150, VJ कॅटेगरी 205, NT1 कॅटेगरी 195, NT2 कॅटेगरी 205, NT3 कॅटेगरी 201. हा जो कट ऑफ मी सांगत आहे हा लास्ट राऊंड पर्यंतचा कट ऑफ सांगत आहे. लास्ट राऊंड पर्यंतचा म्हणजे अगदी स्ट्रे वॅकन्सी राऊंड पर्यंतचा कट ऑफ सांगत आहे. आणि कसं आहे या रेंज मध्ये तुम्हाला मार्क पाहिजेत आणि याचा BHMS चा कट ऑफ एक्झॅक्टली काढणं थोडंसं मुश्किल जातं, कारण कसं बरेच विद्यार्थी BHMS न घेण्याकरता रिपीटला प्रेफरन्स जास्त देत होतं. त्यामुळे BHMS कडे विद्यार्थ्यांचा कल थोडासा कमी आहे, पण फील्ड चांगली येते पण. तर आता आपण पुन्हा एकदा याच्या कट ऑफ बद्दल माहिती घेणार आहोत. तर प्रायव्हेट कॉलेजसाठी ओपन मध्ये 210, SCBC कॅटेगरीसाठी 190, OBC कॅटेगरीसाठी 195, SC कॅटेगरीसाठी 200, ST कॅटेगरीसाठी 150, VJ कॅटेगरीसाठी 205, NT1 कॅटेगरीसाठी 195, NT2 कॅटेगरीसाठी 205 आणि NT1 कॅटेगरीसाठी 200. या रेंजमध्ये जर तुम्हाला मार्क असतील तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये BHMS कॉलेज भेटू शकतं. हा कट ऑफ एक्सपेक्टेड आहे. याच्यामध्ये थोडासा फरक असू शकतो आणि जास्तीत किती विद्यार्थी याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात, BHMS घेण्यासाठी किती विद्यार्थी असतील त्यावर डिपेंड करतो हा कट ऑफ. आता सेम गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ पण बघून घेऊया आपण. गव्हर्नमेंट BHMS जे एकच कॉलेज आहे त्याचा माझ्या अंदाजे एक्सपेक्टेड कट ऑफ ओपन कॅटेगरीसाठी 280, SCBC कॅटेगरीसाठी 270, OBC कॅटेगरीसाठी 275, OBC कॅटेगरीसाठी 275, SC कॅटेगरीसाठी 270, ST कॅटेगरीसाठी 190. या रेंज मध्ये जर तुम्हाला प्लस मायनस 10 ते 20 जर मार्क असतील तर तुम्हाला गव्हर्नमेंट BHMS कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटू शकते. आता गव्हर्नमेंट BHMS कॉलेज एक असल्यामुळे किती विद्यार्थ्यांचं प्रेफरन्स असते, त्यामुळे याचा कट ऑफ हाय पण जाऊ शकतो आणि लो पण जाऊ शकतो. याचा कट ऑफ क्रिटिकली निघणं खूप मुश्किल आहे, पण हा माझा एक रफली अंदाज आहे, यानुसार मी सांगितलेला आहे. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही पण डाऊट असेल, काउन्सिल रिलेटेड असू द्या, इतर काही डाऊट असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण BVSC चे कट ऑफ बघणार आहोत, तसेच BMS चे कट ऑफ पण बघणार आहोत. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.